ही आदरणीय अरविंद काका आठले यांची अतिशय लोकप्रिय मालिका सध्या सुरू आहे. एक नवीन नवीन गोष्टी त्या मालिकेमधनं पुढे येत आहेत की नादब्रह्म म्हणजे हे सुरांचं जे नादब्रह्म आहे ते शून्यातून त्याच्यातनं सूर कसे काय आविष्कारित होतात आणि एकंदरीतच मानवी आयुष्याशी या सुरांचा या नादब्रह्माचा कसा काय संबंध आहे हे फार सुंदररित्या अरविंद काका आठले आपल्याला उलगडून दाखवत आहेत. त्यामध्ये थोडस माझ्यावर अशी जबाबदारी आली की म्हणजे त्यांनी प्रेमाने विनंती केली की राम भोसल्यांचा आणि शास्त्रीय संगीतांचा संबंध कसा काय आला याबद्दल तुम्ही काही सांगू शकाल का? त्यानुसार मी हे संबंध उलगडून दाखवण्याचा माझ्या परीने प्रयत्न करतोय. तर आता मसाजिस्ट राम भोसले हे जगदविख्यात व्यक्तिमत्व होतं हे आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. त्यांचा आणि शास्त्रीय संगीताचा संबंध कसा काय आला? तर त्यांच्या आयुष्यात शास्त्रीय संगीताचा संबंध अगदी अनपेक्षितपणे पण रोचकरित्या आलेला आहे. याचं कारण असं आहे की त्यांच्या ग्राहकांमध्ये म्हणजे ते मसाजिस्ट म्हणून जगदविख्यात होते आणि त्यांना दिव्य स्पर्श प्राप्त झालेला होता सद्गुरू कृपेने म्हणजे महाअवतार बाबाजींच्या कृपेने प्रत्यक्ष दर्शनाने त्यांना संवहनाची विद्या महाअवतार बाबाजींनी दिलेली होती. तर त्या विद्येमध्ये ते अतिशय पारंगत असल्या कारणाने आणि मसाज या तंत्रामध्ये ते अतिशय पारंगत असल्या कारणाने त्यांची ख्याती फार झपाट्याने जगभर पसरलेली होती आणि जगामधले अनेक असे थोर जे व्यक्तिमत्व होऊन गेली ते त्यांचे ग्राहक होते राम भोसल्यांचे. तर त्याचप्रमाणे त्यांच्या ग्राहकांमध्ये आपल्या भारतामधले अनेक नामवंत कीर्तिवंत असे गायक, संगीतकार, कलाकार, वादक ही मंडळी सुद्धा होती. त्यामध्ये हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचे जे गायक होते, दिग्गज माणसं होती या क्षेत्रामधली ती पण त्यांची ग्राहक होती. तर त्यामुळे झालं कसं की त्यांना हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत ऐकण्याची संधी मिळाली आणि रियाज कसा असतो, रागांची रचना कशी असते, त्यातल्या बंदिशी कशा, त्यांचे थाट कोणते, त्या बंदिशीतले भाव कोणते, त्या बंदिशींची रचनेमध्ये नेमकं काय सांगितलेलं आहे, त्यातला अर्थ काय आहे, मग ते कोणत्या अंगाने ती कुठल्या अर्थाच्या अंगाने ती बंदिश पुढे सरकते, त्याचे रचयिता कोण, मग त्यातले सगळे सूर कसे काय, त्यातला वादी सूर कुठला, संवादी कुठला, हे सगळं त्यांना जवळून ऐकण्याची संधी मिळाली असल्या कारणाने ते कलाकारांच्या सान्निध्यात सतत असल्या कारणाने श्रवणातून शिक्षण ही पद्धत त्यांनी आत्मसात केली राम भोसलेंनी. आणि हे सगळं त्यांना केवळ ह्या विद्येमुळे, संवहन आणि मसाज विद्येमुळे, मसाजाच्या तंत्रामुळे आणि संवहनाच्या विद्येमुळे या दिग्गज मंडळींच्या सहवासामध्ये साध्य झालेलं होतं. आता श्रवणातून शिक्षण म्हणजे काय? तर राम भोसले हे काही गात्या गळ्याचे गवई नव्हते. मुळात ते गवई नव्हते, त्यांना गाता गळा नव्हता. पण त्यांच्या बोटांमध्ये जी जादू होती ती एखाद्या गवयाच्या कसलेल्या पट्टीच्या गवयाच्या कलेप्रमाणे ती जादू होती. म्हणजे सूर जसे अलगद अलगद विहरत जातात त्या पद्धतीने त्यांची बोट चालत असत संवहनासाठी. समोर जे शरीर आहे त्याला जर संवहन द्यायचं आहे तर त्याच्यासाठी जसा गवयाच्या गळा जसा चालतो, गवयाचा गळा जसा फिरतो, त्या पद्धतीने त्यांची बोट त्या संवहन शास्त्रामध्ये इतकी पारंगत झालेली होती की त्यातनं जे संवहन त्या व्यक्तीला दिलं जाईल ते अतिशय लयपूर्ण असं असायचं. म्हणजे लय, सूर आणि ताल याचा अनोखा संगम जरी ते गवई नसले तरी त्यांच्या त्या संवहन शास्त्रामध्ये त्यांनी विकसित केलेला होता. केवळ ह्या सगळ्या मंडळींचा त्यांना सहवास होता आणि कसं आहे दिव्य स्पर्श होता त्यांना महाअवतार बाबाजींचा. त्यामुळे झालंय कसं की दिव्य स्पर्श असल्या कारणाने जे काही समोर उच्च कोटीची कला, उच्च कोटीचं संगीत, उच्च कोटीचं सादरीकरण त्यांच्या समोर येत असे ते अगदी सहजरित्या ते ग्रहण करत असत.
याच्यासाठी त्यांना कोणाकडनंही शास्त्रीय संगीताचं हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचं त्यांना कोणाकडनंही शास्त्रशुद्ध तंत्रशुद्ध शिक्षण घेण्याची आवश्यकता नव्हती, कारण ते त्यांच्या व्यवसायामध्ये इतकं काही गर्क होते की त्यांना ह्या सगळ्या गोष्टींसाठी वेळ अपुरा पडणार होता. म्हणून त्यांनी ह्या मार्गाकडे वळण्याऐवजी कानसेन बनण्याकडे त्यांचा कल जास्तीच होता. आणि त्यामुळे झालं असं की ते संगीतामधले हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतामधले इतके काही पट्टीचे कानसेन बनले. तानसेन अनेक होते त्यावेळेला, पण हे कानसेन बनले. आणि त्यामुळे त्यांना त्या संगीताचा जणू काही गाभा सापडल्यासारखं झालं, कारण अर्थातच प्रगल्भ अशी त्यांची बुद्धिमत्ता होती आणि त्याला दिव्यत्वाचा स्पर्श होता, म्हणून ते दिव्य स्पर्शी होते. आणि मग त्यामुळे झालं कसं की दिवसेंदिवस त्यांची संगीताची जाण इतकी काही सूक्ष्म होत गेली की त्यांच्या जाणकारपणाला ही अनेक वेळेला अनेक मोठ्या गवयांकडून दाद मिळत असे की असा कानसेन आम्ही बघितला नाही, किंवा असेलही असा कानसेन, पण तो दुर्मिळ आहे असा कानसेन निर्माण हो. आता संवहन या विद्येमध्ये जी पंचमहाभूतांवरती ही विद्या केली जाते, शरीरामध्ये जी अस्तित्वात असलेली पंचमहाभूत, तर त्याच्यामध्ये वात पित्त कफ या तीन प्रवृत्तीची जी काय आपल्या नाड्या असतात शरीरामध्ये, हे जे त्रिदोष असतात, त्या त्रिदोषांवरती, वातावरती किंवा पित्तावरती कफावरती या सगळ्यांचं संतुलन कसं साधायचं हे संवहन विद्या सांगते की नाही. मग राम भोसले हे जेव्हा त्या त्या विशिष्ट व्याधीवरती, किंवा वाताची व्याधी आहे, पित्ताची आहे, कफाची आहे, तर त्या त्या वेळेला त्या विशिष्ट रागांचा, शास्त्रीय संगीतातल्या रागांचा अतिशय चपखलपणे उपयोग करत असत. आणि त्याप्रमाणे त्यांची बोट त्या व्यक्तीच्या शरीरावरती फिरत असत संवहनाच्या विद्येद्वारे. आणि मसाजचं तंत्र तर त्यांना अवगत होतं. ह्या दोन्हींचा अतिशय योग्य असा ताळमेळ घालून त्यांनी ही विद्या विकसित केली. आणि एकीकडे त्यांची श्रवण भक्ती चालूच होती. शास्त्रीय संगीतामधलं जिथे जिथे जे जे काही त्यांना मिळेल तिथनं ते ते सगळं टिपत होते, त्यांच्या बुद्धिमत्तेमध्ये साचवत होते. आणि त्यामुळे त्यांचा कान इतका काही तयार झाला होता की त्याला काही तोड नव्हती. अशातच त्यांची भेट योगायोगाने खापरूमामा पर्वतकर यांच्याशी झाली. खापरूमामा पर्वतकर कोण होते, तर खापरूमामा पर्वतकर त्या काळातले अतिशय अद्वितीय असे, एकमेवाद्वितीय असे तबलजी होते. त्यांना मला वाटतं 1939 साली लय भास्कर ही पदवी बहाल करण्यात आलेली होती, कारण त्यांच्या इतका तबल्यामधला लयीचा बादशाह दुसरा कोणीही नव्हता. खापरूमामा पर्वतकर मूळचे गोव्याचे होते. तर त्यांना लय भास्कर या पदवी बरोबरच लय कंठमणी आणि लय लीलाधर अशा नावांनीही, अशा पदव्यांनीही ओळखलं जायचं. इतका त्यांचा त्या लयीवरती तबल्याच्या हुकूमत होती, तालावरती हुकूमत होती. आणि त्यांचा आणि राम भोसल्यांचा संबंध हा एकाच आवडीमुळे आला की राम भोसल्यांना शास्त्रीय संगीताची प्रचंड आवड, आणि हे तर शास्त्रीय संगीतातले म्हणजे साथीचे अव्वल तबलजी होते. अनेक दिग्गजांना त्यांनी तबला साथ अनेक वेळा केलेली आहे. शास्त्रीय संगीताच्या अनेक मैफिली गाजवलेल्या आहेत. सोलो वादन ज्याला म्हणतात तबल्याचं, त्यामध्ये तर त्यांनी अनेक वेळेला कितीतरी मैफिली सोलो वादनाच्या गाजवलेल्या आहेत. असे हे खापरूमामा पर्वतकर होते. तर ते जर साथीला असतील खापरूमामा पर्वतकर, तर गाणारही तेवढाच तोडीस तोड असावा लागे. कारण काय, तो जर तसा नसेल, नवशिका असेल, तर फजिती ठरलेली. कारण खापरूमामांची पद्धतच अशी काही आऊर होती की ताल आणि लयीचा विस्तार, म्हणजे त्यामध्ये कसं आहे की तालाची दुगुण चौगुण आणि त्याचे अनेक गुणाकार हे करून लीलया समेवर येण्यामध्ये खापरूमामा पर्वतकर अतिशय पारंगत होते, पटाईत होते. त्यांना तो सिद्ध हस्त, वरद हस्त जन्मता लाभलेला होता. त्यांचं रीतसर शिक्षण त्यांच्या बालपणी झालेलं होतं. आणि लयीशी खेळावं कसं आणि ते लीलया खेळावं कसं, हे
खापरूमामा पर्वतकरांकडनं शिकावं इतके ते तयारीचे तबलजी होते. आता त्यांच्या काळामध्ये मोगूबाई कुर्डीकर ज्यांना गान तपस्विनी म्हटलं जातं, त्याही तेवढ्याच उच्च दर्जाच्या गायिका असल्या कारणाने त्यांची विद्या आणि त्यांची कला तेवढीच उच्च दर्जाची असल्या कारणाने ज्या ज्या वेळेला मोगूबाईंच्या मैफिलीमध्ये खापरूमामा पर्वतकर साथ करत असत, त्यावेळेला मोगूबाई कायमच त्यांच्या वरचढ ठरत असत, कारण त्या कधीही सूक्ष्मातली सूक्ष्म सुद्धा चूक करत नसत. इतकी त्यांची विद्या सिद्धहस्त होती मोगूबाईंची. खापरूमामांची तर होतीच. मी मोगूबाईंना उगाचच गान तपस्विनी म्हटलं गेलं नाही. तर त्या जशा सुरांच्या विस्तारात माहीर होत्या, लयीशी खेळण्यात माहीर होत्या, तालामध्ये जशा पक्क्या होत्या, तर असे जे गवई असायचे किंवा असे जे गान तपस्वी असायचे, त्यांच्याशी साथ करण्यात, त्यांना साथ करण्यात मैफिलीमध्ये खापरूमामांची कला आणखीनच मग बहराला येत असे. कारण त्यांना कळत असे ना की आपल्या समोर बसलेला आहे तो आपल्याच तोडीस तोड असा एक दिग्गज आहे. म्हणजेच काय की खापरूमामा पर्वतकर हे केवळ एक तबलजी नव्हते, तर लय, साथ आणि संगीताचा आत्मा गवसलेलं एक गूढ व्यक्तिमत्व होतं. आणि तसंच राम भोसलेही शास्त्रीय संगीताचा आत्मा गवसलेलं एक न गाणारं गूढ व्यक्तिमत्व होतं. हा पण एक फरक लक्षात घेतला पाहिजे. हे न गाणारं व्यक्तिमत्व आहे, कानसेन आहेत, पण कानसेन हे तानसेनांना सुद्धा भारी पडतील इतक्या प्रचंड प्रमाणात त्यांच्याकडे ती विद्या अवगत त्यांना ती ऐकून ऐकून झालेली होती. म्हणजे तिथे दिव्य स्पर्शी ते होते, हे उगाच नाही. आता ह्या दोघांची भेट कशी काय झाली, तर मुंबई पुण्याच्या सांगीतिक वर्तुळामध्ये दोघांचाही वावर होता, म्हणजे खापरूमामा पर्वतकर आणि राम भोसले यांचा. आणि नामांकित गवयांच्या वादकांच्या मैफिली आणि बैठका आणि अनौपचारिक गाठीभेटी यातही या दोघांचा सहभाग असल्या कारणाने त्यांचं मैत्र जुळायला काही फार वेळ लागला नाही. कारण दोघही जाणकार, एक प्रख्यात कलाकार आणि एक प्रख्यात कानसेन, यांचं मैत्र जुळायला किती वेळ लागतो. आणि काय आहे की शेवटी एक लक्षात घेतलं पाहिजे की उच्च दर्जाचे कलाकार असतात ते अतिशय भावनाशील असतात. भावना शून्य कोणीच असू शकत नाही. संवहन विद्येचा हा जो अधिकारी पुरुष होता राम भोसले, ते सुद्धा भावनांनी ओथंबलेले असे भावनाशील असं व्यक्तिमत्व असल्या कारणाने कलाकार खापरूमामा पर्वतकरांशी त्यांचा अतिशय गाढ असा मैत्र जुळला. आणि मग झालं कसं की राग ओळखणं, सुरांमधील सूक्ष्म चुका पकडणं, कलाकारांशी संगीतावर चर्चा करणं, हे ते सहज करायला लागले राम भोसले. आणि ह्याचं कारण होतं कलाकारांचा सतत सहवास आणि प्रगाढ अशी श्रवण क्षमता. यातून त्यांनी उच्च कोटीचं शास्त्रीय संगीताचं ज्ञान प्राप्त केलं, तरीही ते मसाजिस्टच राहिले, गवई झाले नाही. पंडित भीमसेन जोशी, पंडित कुमार गंधर्व, पंडित मल्लिकार्जुन मनसूर हे त्यांचे अतिशय निकटचे स्नेही होते. त्यांच्याकडून त्यांचा रियाज ऐकण्याची संधी, कलाकारांची आपापसातली सांगीतिक चर्चा ऐकायची संधी त्यांना मिळाली. कोणाला? राम भोसल्यांना. आणि राग कसे असतात, बंदिशी कसे असतात, बंदिशीतले सूर काय, लय कशी असते, ताल कसा असतो, याचे सूक्ष्म पैलू त्यांना ह्या सगळ्या त्यांच्या गवई मित्रांच्या सहवासामधनं अनुभवायला मिळाले. त्यामुळे राम भोसले यांची सांगीतिक समज ही गुरु शिष्य परंपरेसारखीच तयार झाली, फक्त अनौपचारिक पद्धतीने झाली. कारण त्यांनी संगीत क्षेत्रात कोणाला गुरु केलं नव्हतं. त्यांना शास्त्रीय संगीताचं गूढ आत्मसात झालं होतं. कुमार गंधर्व तर त्यांना खरा रसिक असं म्हणत असत. आता हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताची विलक्षण ओढ हा खापरूमामा पर्वतकर आणि राम भोसले यांच्यामधला एक समान दुवा होता. श्रवण, सहवास आणि गोळा केलेलं ज्ञान, म्हणजे बुद्धिमत्तेत साठवलेलं शास्त्रीय संगीताचं ज्ञान, हे सगळं या दोघांच्या बद्दल अनुभव सिद्ध या सदरात मोडणारं होतं. मग मोठ्या कलाकारांजवळ राहून आता खापरूमामा तर
सगळ्या गवयांच्या सहवासातच होते, कारण ते साथ संगत करत असत तबल्याची. आणि राम भोसले हे संवहन आणि मसाज तंत्र यामध्ये या कलाकारांच्या सहवासात होते. त्यामुळे झालं कसं की मोठ्या कलाकारांजवळ राहून संगीताची सूक्ष्म जाण ही दोघांच्या मध्ये इतकी काही विकसित झालेली होती. त्यामुळे त्या दोघांना हे दोघं जण जणू काही साधकच होते असं म्हणायला हरकत नाही. आणि त्यांनी काय केलं, दोघांनी श्रवण आणि अंतर्मुखतेतून संगीत साधना केली. बघा, कुठलीही विद्या ही अंतर्मुख असल्याशिवाय प्राप्त होत नाही. अंतर्मुख व्हायलाच लागतं कोणतीही विद्या सहजासहजी प्राप्त करायची असेल तर. कष्टसाध्य अनेक गोष्टी होऊ शकतात, पण अंतर्मुखता, त्या एखाद्या विद्येबद्दल असणारी अंतर्मुखता तुम्हाला ती विद्येचं वरदान मिळाल्याशिवाय राहत नाही, किंवा ती विद्या तुम्हाला ते वरदान दिल्याशिवाय राहत नाही. खापरूमामा पर्वतकर काय म्हणत असत की तबल्याची खरी साथ म्हणजे गायकाच्या गाण्याला उचलून धरणे होय, त्याच्यावर वर्चस्व गाजवणे नव्हे. गायकाचा भाव काय, गायकाचा स्वभाव काय, रागाची चाल कशी आहे आणि शब्द कसे आहेत, बंदिशीचा एकंदर मूड काय, रागाचं कोणत्या प्रहारात गाणं होत आहे, त्यामुळे या सगळ्यांचा ताळमेळ साधून त्या गाण्याला अनुरूप अशी लय कशी ठेवायची, हीच खरी लयीची सेवा आहे असं खापरूमामा म्हणत असत. हीच खरी तबल्याची सेवा आहे असं खापरूमामा म्हणत असत. आता दोघेही, राम भोसले आणि खापरूमामा, श्रवणातून शिकलेले. दोघांकडेही कलाकारांना समजावून सांगण्या इतकी कलेची सूक्ष्म जाण होती, आणि दोघांकडेही अहंकार शून्य रसिकता होती. हाही एक फार महत्वाचा मुद्दा. अहंकार नव्हताच ना कुठल्या गोष्टीचा. बरोबर आहे, दिव्यत्वाचा स्पर्श जिथे असतो तिथे अहंकार असतोच असं नाही, आणि अहंकार नसतो असाही नाही. अशी अनेक उदाहरणं आहेत समोसमा. पण हे दोघं जण अहंकार शून्य रसिकतेचे अतिशय मानदंड मानावे लागतील. असं म्हणतात बरं का, की जेव्हा दोघंही म्हणजे खापरूमामा पर्वतकर आणि राम भोसले एखाद्या मैफिलीत उपस्थित असतील, तर कलाकार अतिशय सावध असायचा. म्हणजे गाणारा असो किंवा वादन करणारा कलाकार असो, दोघंही अतिशय सावध असायचे. कारण त्यांना पक्क माहिती होतं की हे दोघं उपस्थित आहेत म्हणजे यांच्या दोघांच्या श्रवणातून सूक्ष्मातली सूक्ष्म चूक सुद्धा सुटणार नाही. ते बरोबर ती चूक अचूक पकडतीलच. यासाठी हे सगळे गवई, ते जर समोर दोघ जण असतील तर सजग असायचे. आता हे बघा, एक लक्षात घ्या, मसाजामध्ये तबल्यासारखीच लय साधावी लागते. संवहनामध्ये तबल्यासारखाच ताल आणि लय साधावी लागते. आणि हे जर साधायचं असेल तर तो व्यक्ती आधी साधक लागतो, त्याला दिव्यत्वाचा स्पर्श व्हायला लागतो. सुदैवाने ह्या दोघाही जणांचं जे मैत्र जुळलेलं होतं त्यातल्या मधला दिव्यत्वाचा स्पर्श हा एक समान पैलू होता. म्हणजेच थोडक्यात असं म्हणता येईल की कानसेनांच्या दुनियेतले हे दोन सिद्ध पुरुष होते. सिद्ध पुरुष का म्हणायचं बरं? कारण त्यांची एक श्रवण शक्ती, त्यांची संगीताची समज, त्यांचा संगीतातला सूक्ष्मातल्या सूक्ष्म सूर पकडण्याची ताकद ही अफाट होती. तर एकदा असं झालं होतं की राम भोसले पंडित भीमसेन जोशींना मसाज करत होते. तर म्हणजे होत असं त्यांचे म्हणजे ते भीमसेन जोशी त्यांच्याकडनं अगदी प्रेमाने तो मसाज करून घेत असत. कारण भीमसेन जोशी तबियत वाले गवई होते. त्यांची शरीरयष्टी पण तशीच मजबूत होती. सूर तर काय, भारतरत्न पंडित भीमसेन जोशींचा तो सूर होता. तर एकदा काय असं झालं की ते राम भोसले त्यांच्याकडे गेले असताना मसाज करायचा होता. भीमसेन जोशी रियाज करत होते, आणि रियाज झाल्यानंतर मसाज सुरू झाला. तेव्हा राम भोसले त्यांना म्हणाले की बुवा, थोडस गुणगुणून दाखवता का मगाशी काय तुम्ही जो रियाज करत होता तो? तर बुवांची पुन्हा एकतांता लागली, कारण शेवटी काय, सुरांचा बादशाह होता तो. मसाज करता करता हलके हलके यांचं एकीकडे तोच जो रियाचा राग चालू होता तो चालू झाला. आणि
तेव्हा त्यांना एका ठिकाणी राम भोसलेंनी थांबवलं आणि ते म्हणाले, बुवा एक सांगू का, रागवू नका पण तुम्ही. माझी लायकी नाही तुम्हाला हे काही सांगायची, कारण तुमची कला काय उच्च दर्जाची हे मी जाणतो, पण तरी सुद्धा तुम्ही मगाशी जो रियाजामध्ये राग गात होता, आत्ताच नाही म्हणत आहे, तुम्ही रियाजामध्ये तो राग गात होतात ना, त्याचे फक्त सूर पकडण्यासाठी मी तुम्हाला आता मसाज करताना तो राग गुणगुणायची विनंती केली. तर म्हणाले, ठीक आहे, मग काय म्हणत म्हणत काय होतात भीमसेन जोशी म्हणाले, की मगाशी म्हणे तुम्ही जो राग गात होतात की नाही, त्याच्या त्या रियाजामध्ये अमुक ठिकाणी तुमचा सूर बरं का भीमण्णा, तुमचा सूर थोडासा हलला. किती हलला? सूक्ष्मसा हलला. भीमसेन जोशींनी चमकून त्यांच्याकडे पाहिलं आणि ते म्हणाले, की इतका सूक्ष्म बारकावा ओळखणारा कानसेन मी अद्याप कुठेही बघितलेला नाही. आणि ते ऐकलेला रियाज आहे आणि आता फक्त त्या उजळणीसाठी गुणगुणायला सांगितलेला आहे. तसंच हकीकत कुमार गंधर्वांची आणि राम भोसले यांची आहे, की कुमार गंधर्व एकदा अशीच चर्चा करत होते काही रागांबद्दल. तर राम भोसलेंनी त्यातला एक राग त्यांना जो म्हणजे अतिशय आवडायचा तो पकडला आणि ते म्हणाले, की कुमार, ह्या रागाचं हे जे चलन आहे ना, ते असं असं जातं की नाही, ह्या लयीने जातं की नाही, ह्या अंगाने जातं की नाही, ह्या थाटामधला तो राग आहे की नाही. आता हे ऐकल्यानंतर कुमार कुमारांना त्यांनी हे सगळं इतक्या काही सोप्या भाषेमध्ये समजावून सांगितलं, म्हणजे जड व्यागळ संगीताची भाषा वापरलीच नाही. बोली भाषेमध्ये, रोजच्या बोली भाषेमध्ये जसं आपण बोलू त्या पद्धतीने त्यांनी ते रागाचं चलन, त्या पद्धतीने रागाचा जो एकंदर विस्तार आहे किंवा एकंदर त्याचे जे आविष्कार आहे त्याच्याबद्दल अतिशय सोप्या भाषेत सांगितल्यामुळे कुमार गंधर्वांनी नेहमीच असं कुमार गंधर्व त्यांना म्हणत असत, की शास्त्रीय संगीतातला खरा रसिक, असं कुमार गंधर्व त्यांना म्हणत असे. राम भोसलेंची कीर्ती वेगळ्या कारणांनी जगाला माहिती आहे, पण राम भोसल्यांकडे शास्त्रीय संगीताची, हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताची ही जी काही जाण होती त्याच्याबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. त्यामध्ये त्यांचा या शास्त्रीय संगीताच्या या महासागरामधल्या अनेक प्रवास्यांबरोबर, म्हणजे प्रवासी म्हणजे कोण, हे सगळे कलाकार, गायक कलाकार, वादक कलाकार, संगीतकार यांच्याशी त्यांचा इतका काही घनिष्ठ संबंध जुळला. कदाचित असं म्हणायला हरकत नाही की राम भोसल्यांनी संवहनाऐवजी, मसाज या तंत्राऐवजी जर खरोखर गाणं शिकलं असतं आणि त्यांना दैवदत्त गळा लाभला असता, तर आज असं म्हणावं लागलं असतं की शास्त्रीय संगीत बोट कोणाकडे दाखवायचं, फक्त आणि फक्त राम भोसल्यांकडे. आणि ते दिव्य स्पर्शी राम भोसले होते. दिव्यत्वाचा स्पर्श असल्याशिवायच जागतिक कीर्तीचे कलाकार जन्माला येत नाहीत, घडत नाहीत आणि त्यांच्या सुरांच्या मायाजालांनी, त्यांच्या सुरांच्या मोहिनीने अख्खं जग मोहून जात नाही. तिथे खरोखर दिव्यत्वाचा स्पर्श लागतो. राम भोसले हे त्यातलेच एक होते. तर ह्या सगळ्या गोष्टी सांगण्याच्या मागचा उद्देश एकच आहे, की ही जी आठले काकांची सिरीज सुरू आहे नादब्रह्म, शून्यातून सुरांकडे, त्यामध्ये ही थोडीशी माहिती देणं रोचक वाटलं, म्हणून ही माहिती काकांच्या विनंतीवरून मी तुम्हाला सगळ्यांना सांगितली. मला ही माहिती होती म्हणून मी सांगितली तुम्हाला. तर आणखीन तुम्हाला कुठे ह्यापेक्षा जास्ती राम भोसल्यांच्या शास्त्रीय संगीत क्षेत्राविषयी काही मिळत असेल तर ती तुम्ही जरूर मिळवा आणि त्याचा अभ्यास करा. ह्या गोष्टी अभ्यास करण्यासाठीच असतात, कारण त्यातूनच आपलंही आयुष्य समृद्ध होत असतं. नमस्कार.